सियावर रामचंद्र की जय. एकेका योद्ध्याचा युद्धभूमीवर खात्मा होतोय. रावणाची अस्वस्थता वाढत चालली आहे आणि अशा स्थितीमध्ये आता रामाच्या सैन्याला आवर घालण्यासाठी काय भूमिका घ्यावी आणि कोणती चाल पुढे करावी हा प्रश्न रावणाच्या मनामध्ये आहे. आणि यातच खरं आणि दूषणापैकीचा एक खरं पुत्र मकराक्ष समोर येतोय. मकराक्ष म्हणतोय की अनेक वर्षापासूनची माझी इच्छा आहे, अनेक दिवसापासूनची माझी इच्छा आहे की मी रामाचा वध करावा. कारण माझे पिता खर यांना याच रामानं मारलेलं आहे. जर मी माझ्या हाताने रामाला मारलं तर माझी आई प्रसन्न होईल आणि आईला प्रसन्न करण्या इतकं कोणतंही पुण्य नाही. हे दशानना रामाचा वध करायला जाण्याची परवानगी मला द्यावी. तो खराच्या बोलण्यातला आत्मविश्वास रावणाला प्रचंड भावला. कसं असतं ना, जेव्हा सगळाच पराभव होऊ लागतो, सगळी स्थिती वाईट येते, तेव्हा कुठून तरी एखादा आशेचा किरण दिसतो आणि तो स्वीकारावा लागतो. तशी स्थिती रावणाची झालेली आहे. खरं तर कुंभ, निकुंभ, शोणिताक्ष, युपाक्ष, देवांतक, नरांतक या सगळ्यांचा अत्यंत दारुण पराभव झाल्यानंतर, रावणाचे पुत्र वारल्यानंतर, रावणाचे भाऊ वारल्यानंतर आता उरलाय तो रावण आणि त्याचा पुत्र इंद्रजित. इंद्रजिताने आपला प्रयत्न करून बघितलाय, पण तोही अपयशी ठरलाय. संजीवनी बुटी पुन्हा एकदा यांना जिवंत करणारी ठरली आहे. अशा वेळी मकराक्ष जो म्हणतोय त्याला स्वीकारण्याशिवाय रावणाकडे दुसरा कुठला पर्याय नाही. कारण आपला पुत्र जोपर्यंत पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज होत नाही, तोपर्यंत ते युद्ध चालू राहिलं पाहिजे. मकराक्षाला रावण जवळ बोलावतो, खूप छान म्हणतो, तुझ्यातला हा उत्साह, तुझ्यातला हा जोश, शत्रूच्या प्रतीचा राग बघून मला प्रचंड आनंद झालाय. आणि मकराक्षा, तू जा, युद्धभूमीवर जा आणि रावणाला संपवून ये. मला खात्री आहे की तू रावणाला नक्की संपवशील. झालं. मकराक्ष पुन्हा एकदा उरलेल्या सैन्यानिशी युद्धभूमीवर निघाला. आता उरलेलं सैन्य म्हणजे काही छोटं सैन्य नव्हतं. चांगली प्रचंड शक्ती घेऊन तो निघाला आणि युद्धभूमीवर येता क्षणी त्याला अन्य योद्ध्यांनी घेरायचा प्रयत्न केला. आल्याबरोबर त्याने पहिल्यांदा आव्हान दिलं ते थेट रामालाच. तो म्हणाला, मला बाकीच्या सोबत कोणासोबत युद्ध करायची इच्छा नाहीये, मला थेट रामाला भिडायचंय. रामाच्या सैन्याने ओळखलं की याचा बहुतेक मृत्यू खूपच जवळ आलेला आहे आणि हा इतका मृत्यूला कवटाळण्यासाठी उत्सुक आहे की याला आता लवकर मरण हवंय. तो युद्धभूमीवर जिकडे तिकडे पाहू लागला आणि तिथे रामाची राजस सुकुमार मूर्ती तिथे उभी होती. तो म्हणाला, बरं झालं रामा, तू माझ्या डोळ्यासमोर आलास. बऱ्याच दिवसापासून मी तुझ्या प्रतीक्षेमध्ये होतो. कधी एकदा राम सापडतोय आणि कधी एकदा माझं तुझ्याशी युद्ध होतंय आणि या युद्धात तुला मी पराभूत करतोय. नुसतं पराभूत नाही, मृत्यू येईल असं युद्ध करणार आहे तुला. तुला कंठस्नान घातल्याशिवाय मला समाधान नाही, कारण तू माझ्या पित्याचा मृत्यू घडवून आणलेला आहे. मकराक्षाचे रामालाच मारण्याचे हे बोल ऐकून खरं तर वानर सेनेतल्या सगळ्याला संताप येत होता. हनुमान, सुग्रीव या मकराक्षाला धडा शिकवण्यासाठी उत्सुक होते. पण रामचंद्र म्हणतात की त्याची इच्छा माझ्याशी लढण्याची आहे ना, मग मी लढतो. कशाला तुम्ही उगाच अस्वस्थ होताय? आणि त्याची इच्छाही आपण पूर्ण करूया. मकराक्षाला रामचंद्र म्हणतात की ठीक आहे, तुझी इच्छा लढण्याची आहे तर आम्ही तयार आहोत, लढूया. आणि मग मकराक्ष आपल्या धनुष्याला ताणून, प्रत्यंच्या ताणून एक एक दिव्य अस्त्र रामावरती सोडायला सुरुवात करतो.
रामचंद्रांनी मकराक्षाचं थेट आव्हान स्वीकारण्याला एक महत्वाचं कारण आहे. आत्तापर्यंत रामचंद्राला शोधण्यासाठी म्हणून किंवा रामचंद्राच्या सैन्याला नामोहरम करण्यासाठी म्हणून वानर सैनिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मग उगाच या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्यासाठी म्हणून त्रास होऊ नये याची काळजी रामचंद्रांनी घेतली होती. इतिहासातलं एक उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतो हां. राजा जेव्हा प्रजेचं नुकसान होतं आहे असं कळतं, तेव्हा स्वतः कसा पुढे येतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. ते म्हणजे अफझल खान दक्षिणेची स्वारी करून दक्षिणेतून आला कर्नाटकातून, विजापुरातून आणि तो छत्रपती शिवरायांना नामोहरम करण्यासाठीच आला होता. काही लोक म्हणतात साम्राज्य विस्तारासाठी आला होता, त्याचं काही धार्मिक वैर नव्हतं. असो, म्हणणाऱ्यांनी म्हणत जावं. छत्रपती शिवाजी महाराज कुठे आहेत ते कळावं, ते बाहेर यावेत, त्यांनी सरळ मैदानावर युद्ध करावं यासाठी अफजल खानाने जे जे कृत्य केलं होतं ते फार भयंकर होतं. गावच्या गावं लुटली, जाळली. एवढंच काय, तुळजाभवानीचं मंदिर देखील तोडलं, अशी अनेक मंदिरं तोडली. आणि हा मंदिरांवरती आक्रमण करत, गावांवरती अन्याय करत येतोय, ही बाब शिवाजी महाराजांना कळली. आणि शिवाजी महाराजांनी प्रसंगी घाबरल्याचं दाखवत, नाटक हां, खरं नाही. घाबरल्याचं दाखवत प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवलं आणि पुढे हाच खान टराटरा फाडला. रामचंद्रांचं कर्तृत्व पुढे शिवाजी महाराजांनी कसं नेलं, राजा कसा असतो हे दाखवलं. रामचंद्रांनी हाच विचार केलाय, की या आधी आलेल्या राक्षस योद्ध्यांनी मला शोधण्याच्या नावाखाली वानर सेनेचा संहार करण्याचा प्रयत्न केलाय. भलेही मेले नसतील, पण अनेकांना जखमी मात्र खूप व्हावं लागलंय. त्यापेक्षा मकराक्षाशी लढायला आपणच गेलेलं बरं, असं रामचंद्रांना वाटलंय आणि मकराक्षाच्या सोबत प्रभू रामचंद्राचं युद्ध सुरू झालंय. एकमेकांच्या वरती घनघोर बाणांचा वर्षाव सुरू झालाय. मकराक्ष देखील खरपुत्र असला, रामचंद्रांच्या तुलनेत फारच कमी ताकदीचा असला, तरीही मकराक्ष एक उत्तम योद्धा आहे. आणि रावणाला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी तो एकापेक्षा एक भयंकर अस्त्र सोडू लागलाय. पण या अस्त्राला रामचंद्रांनी रस्त्यातच नामोहरम केलंय. ही अस्त्र सगळी निष्प्रभ झाल्यानंतर हे युद्ध फार काळ चालू नये आणि आता या युद्धाला संपवण्यासाठी म्हणून 2 उरलेले योद्धे मैदानात यावेत असं रामचंद्रांना वाटलंय आणि आपल्या अमोघ बाण सोडून मकराक्षाचं मस्तकच धडावेगळं करून टाकलंय. या मकराक्षाच्या पतनानंतर मात्र राक्षस सेनेची हिंमत तुटली आहे आणि ती सैरावैरा लंकेकडे धावत सुटलेत. काय होतंय लंकेत गेल्यावर ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.